नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, ऑपरेशन शस्त्र नुकतेच कोणी सुरू केले आहे? ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या ऑपरेशनबद्दल तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच दिल्ली पोलीस. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन शस्त्र हे नुकतेच सुरू केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण हे ऑपरेशन शस्त्र काय आहे ते. बघा, ऑपरेशन शस्त्र नुकतंच दिल्ली पोलिसांनी सुरू केले आहे आणि हे विशेष अभियान ऑनलाईनवर शस्त्रांचे फोटो व्हिडिओ शेअर करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी आणि शस्त्रांचा गैरवापर करणाऱ्या सोशल मीडिया कंटेंटवर बंदी घालण्यासाठी सुरू केलेला आहे. बघा, हा जो अभियान आहे तो ऑपरेशन शस्त्र हे नाव घेऊन सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रचार आणि गैरवर्तन रोखण्यासाठी सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेशन शस्त्र हे सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रचार आणि गैरवर्तन रोखण्यासाठी सुरू केलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, 2026मध्ये 19 वर्षाखालील म्हणजेच अंडर 19 एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे? ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच IMP प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. आपल्या भारताने 2026मधला जो अंडर 19 म्हणजेच 19 वर्षाखालील एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 हा भारताने जिंकलेला आहे. आणि बघा, भारताच्या अंडर 19 या संघाने फायनलमध्ये इंग्लंड या देशाला हरवून 100 धावांनी पराजित करून हा विजय मिळवलेला आहे. बघा, भारताने हा किताब 6 वेळा जिंकलेला आहे आणि हा अंडर 19 विश्वचषक इतिहासामधील सर्वात मोठे यश आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारताने 6 वेळा हा विजेतेपदक मिळवलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या सामन्यामध्ये भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी यांनी 175 रनांची जबरदस्त खेळी करून मोठा योगदान दिलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारतात पहिले ब्लॅक स्वान समिट कोठे झाले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिलेच ब्लॅक स्वान समिट आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच ओडिसा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ओडिसा याचं उत्तर असणार आहे. ओडिसा या राज्यामध्ये भारतातील पहिले ब्लॅक स्वान हे समिट झालेले आहे. ओके, तर बघूयात आपण भारतामधील पहिली ब्लॅक स्वान समिट भुवनेश्वर म्हणजेच ओडिशा राज्यामधील भुवनेश्वर येथे झालेली आहे. ओके, आणि बघा, याचे आयोजन ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026 नावाने 5 ते 6 फेब्रुवारी 2026 भुवनेश्वरमध्ये सुरू करण्यात आले होते. ओके, लक्षात ठेवा. हे जे समिट आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, या समिटचे आयोजन ओडिशा सरकार आणि ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी ओडिशा सरकार आणि ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क यांच्या भागीदारीतून भारत नेत्र उपक्रमाखाली करण्यात आलेले आहे. ओके, आणि या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर नेतेही उपस्थित होते. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, भारताने नुकतेच कोणत्या देशाकडून 100 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच फ्रान्स. तर फ्रान्स या देशाकडून नुकतेच भारताने 100 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस. बघा, भारताने 100+ म्हणजेच सध्या 100+ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्याची घोषणा फ्रान्स या देशाकडून केलेली आहे. ओके, बघा, ही खरेदी डसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीकडून होणार आहे. ओके, तर बघा, डसॉल्ट एव्हिएशन हे फ्रान्स या देशातील राफेल विमान बनवते. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. बघा, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? ओके, प्रश्न क्रमांक 5 महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच यालुम आशी दोरजी वांगचुक. ओके, असं यांचं नाव आहे.
लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अवघड जात असेल तर तुम्ही एकदा रिपीट करू शकता. ओके, तर बघा, यालुम आशी दोरजी वांगमो वांगचूक असं यांचं नाव आहे. यांनी 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 जिंकलेला आहे. ओके, म्हणजेच यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी अवॉर्ड 2025 या नावाने ओळखला जातो. ओके, बघा, हा सत्कार मानवी सेवा आणि दयाळूपणाच्या कार्यासाठी दिला जातो. बघा, हा कार्यक्रम कोकराझार आसाम येथे आयोजित करण्यात आला होता. बघा, भूटानच्या राजमातेला हा पुरस्कार त्यांच्या मानवी सेवा आणि नेतृत्वासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, जगात पहिल्यांदाच कोणत्या देशाने पॅसिफिक महासागरातील सुमारे 6000 मीटर खोलीवरून समुद्रतळातील गाळातून दुर्मिळ पृथ्वीवर व धातू म्हणजेच रिअर अर्थ एलिमेंट्स यशस्वीरित्या बाहेर काढले आहेत? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की बघा, पहिल्यांदाच हे घटना घडलेली आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच जपान. ओके, तर बघा, जपान या देशाने नुकतेच जगात पहिल्यांदाच पॅसिफिक महासागरामधील सुमारे 6000 मीटर खोलीवरून समुद्रतळातील गाळातून दुर्मिळ पृथ्वी धातू म्हणजेच रिअर अर्थ एलिमेंट्स यशस्वीरित्या बाहेर काढले आहेत. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा, जपान या देशाची राजधानी आहे टोकियो. ओके, तर बघा, जपान या देशाने पॅसिफिक महासागरामधील सुमारे 6000 मीटर खोलीवरून समुद्रतळातील गाळातून म्हणजेच सबमर्ड यामधून दुर्मिळ वस्तू म्हणजेच दुर्मिळ पृथ्वी वस्तू म्हणजेच याला म्हणतात रिअर अर्थ एलिमेंट्स यशस्वीरित्या बाहेर काढून जगात पहिली कामगिरी केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, याच्याबद्दल थोडक्यात मुद्दे पाहूयात आपण. बघा, ही जी मोहीम आहे ती जपानच्या चिक्यू या खोल समुद्री संशोधन जहाजाद्वारे पार पडली आहे. ओके, तर ह्या जहाजाचं नाव आहे चिक्यू. ओके, तर बघा, ही कारवाई जपानच्या मिनामी तोरिशिमा बेटाजवळील विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजेच या इकॉनॉमिक झोनमध्ये करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा, 6000 मीटर खोलीवरून दुर्मिळ पृथ्वी घटक असलेला गाळ प्रथमच यशस्वीरित्या मिळवण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, चर्चेत असणारे पेचोरा क्षेपणास्त्र म्हणजेच मिसाईल कोणत्या देशातील आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की हे नुकतेच चर्चेत मिसाईल आहे. ओके, बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच रशिया. तर रशिया या देशाने पेचोरा हे क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे. ओके, आणि हे नुकतेच चर्चेमध्ये आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, पेचोरा मिसाईल ही आताचा रशियाने विकसित केलेली पृष्ठभाग ते आकाश म्हणजेच सरफेस टू एअर मिसाईल आहे. ओके, तर बघा, ही जी मिसाईल आहे ती सरफेस टू एअर म्हणजेच पृष्ठभाग ते आकाश मिसाईल आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही एक संरक्षण प्रणाली आहे ज्याचे मूळ नाव S-125 नेवा पेचोरा असे आहे. बघा, याबद्दल थोडक्यात वैशिष्ट्य पाहूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख वैशिष्ट्य पाहूयात. बघा, हा जो प्रकार आहे तो पृष्ठभाग ते आकाश क्षेपणास्त्र म्हणजेच सरफेस टू एअर मिसाईल आहे. याचा उद्देश म्हणजे शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर व काही क्रूज मिसाईल्स पाडणे हा आहे. मारकक्षमता आहे 25 ते 35 किलोमीटर. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. बघा, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सल्लागार सहाय्य देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणते ॲप लॉन्च केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच भारत विस्तार. तर भारत विस्तार या नावाचे ॲप नुकतेच लॉन्च केलेले आहे. बघा, पाहूयात आपण याबद्दल. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो हे ॲप लॉन्च करण्यात आले आहे. बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सल्लागार सहाय्य सपोर्ट देण्यासाठी भारत विस्तार या नावाचे एक लिंग्युअल म्हणजेच अनेक भाषांमध्ये असणारे काम करणारे AI प्लॅटफॉर्म ॲप लॉन्च केले आहे. ओके, म्हणजेच करण्याची घोषणा करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत विस्तार म्हणजेच काय ते आपण पाहूयात. बघा, भारत विस्तार याचे संपूर्ण नाव होते व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲसेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस. ओके, असं यांचं संपूर्ण नाव आहे. ओके, म्हणजेच याचा लाँग फॉर्म आहे. बघा, हे एक AI आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे
याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना AI आधारित सल्लागार सेवा देणे, ज्यामुळे ते पिकांची योग्य निवड, हवामानानुसार निर्णय, खत, सिंचन व नियंत्रण उपाय यांसारखे डेटा आधारित निर्णय घेऊ शकतील. ओके, तर असा याचा उद्देश आहे. बघा, हे का गरजेचे आहे ते आपण पाहूयात. शेतकऱ्यांना त्वरित आणि स्थानिक परिस्थितींचा विचार करून अनुकूल परिस्थितीमध्ये सल्ला मिळेल, असे यामुळे महत्त्वाचे ठरते. ओके, बघा, यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि जोखीम कमी होईल. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यामुळे हे ॲप महत्त्वाचे आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. टाईम मॅगझिनने 2025 या वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाचे नामांकन केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच आर्किटेक्ट्स ऑफ AI. बघा विद्यार्थी मित्रांनो, टाईम मॅगझिनने 2025 या वर्षासाठी आर्किटेक्ट्स ऑफ AI याला पर्सन ऑफ द इयर म्हणून नामांकन केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, टाईम मॅगझिनने 2025साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून आर्किटेक्ट्स ऑफ AI यांना निवडण्यात आलेले आहे. ओके, म्हणजेच बघा, व्यक्तींचा एक समूह ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकास आणि जगावर त्याच्या परिणामामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की 2025मध्ये बघा 2025मध्ये AIने जगभरातील तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, सामाजिक जीवनावर जो प्रभाव पाडलेला आहे त्यासाठी टाईम मॅगझिनने या AIने त्यांच्या समूहाला वर्षाचा सर्वात प्रभावशाली व्यक्तिसमूह म्हणून मानलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. बघा, चर्चेत असणारे श्री महाकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच उज्जैन. तर उज्जैन या शहरामध्ये श्री महाकालेश्वर मंदिर हे स्थित आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, श्री महाकालेश्वर मंदिर हे उज्जैन म्हणजेच मध्य प्रदेशमधील उज्जैन या शहरामध्ये स्थित आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.